पिंपरी चिंचवड परिसरातील फुगेवाडी भागामध्ये काल विषारी दारू प्यायल्याने अनेक जणांचा मृत्यू झाला. त्याची संख्या देखील आता वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर पाहिलं तर सध्या आपण फुगेवाडी परिसरात काल मृत्युमुखी पडलेल्या दोन भावंडांच्या विषारी दारू पिल्यामुळे या दोन भावांचा मृत्यू झाला होता. राजू आणि विजय राठोड वय वर्ष 35 आणि 31 असं दोन भावांचे या वय होतं. त्यांच्या सध्या घरी आपण आता या ठिकाणी आहोत फुगेवाडीतील. त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या आपल्याशी बोलतायत. तिथे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. ताई, काय सांगाल, नेमकं काय झालं होतं आणि किती दिवसापूर्वी संपूर्ण घटना जी आहे ती घडली? मंगळवारी त्यांना त्रास झाला होता खूप. मंगळवारी त्रास झाला होता. मग बुधवारी ते कामावर गेले. बुधवारी कामावर गेल्यानंतर त्यांना एकाएकी दिसत नाही. पार डोळ्याला अंधेरी आली त्यांच्या. अंधेरी आल्यामुळं मला फोन केला माझ्या नवऱ्याने की कुणाला मला घ्यायला पाठव, मी कामावर आहे, मला काही दिसत नाही डोळ्याने. मी ताबडतोब माझ्या भावाला पाठवलं. भावाला म्हटलं जाऊन दाजींना घरी घेऊन ये. माझ्या भावाने फोन केला मला नंतर म्हटला की मी घरी नाही आणत, दाजींना खूप बरं नाही, मी डायरेक्ट दवाखान्यात नेतो, हॉस्पिटलला घेऊन जातो. त्याने हॉस्पिटलला नेऊस तर त्यांना उलटी झाली. हॉस्पिटलमध्ये नेलं. एक दिवस ते होते माझ्या संग, चांगले बोलले बिलले, थोडंसं जेवण चारलं मी, आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच कळलं की ते नाही राहिले. नाही, खरं तर खूप दुःखद प्रसंग आहे. कारण जर पाहिलं तर एकाच घरातील दोघांच्या अशा स्वरूपात ही घटना घडली. खरं तर तुमच्या लग्नाचा वाढदिवस देखील त्याच्यामध्ये. काय बोलू मी सर, काय समजा मला. ताई, काय सांगाल, तुमच्या देखील जे तुमचे मिस्टर होते त्यांचा देखील यामध्ये मृत्यू झालाय. नेमकं काय तुमचं त्यांच्याशी काही शेवटचं बोलणं वगैरे काय झालं होतं? माझं तर बोलणं सुद्धा झालं नाहीये. आम्हा लोकांना बोलायलाच भेटलं नाहीये. अचानक झोपेत उठले ते आणि अचानक पडले खाली. तोंडात मधून फेस वगैरे येत होता. आम्हाला तर बोलायला पण भेटलं नाही की त्यांना काय होतंय, काय काहीच नाही. तसेच वाढले. दवाखान्यात नेले, माहित पडले की ते कधीच गेले करून. घरात पडले ते आम्हाला माहितच आहे. अचानकच घरात पडून गेले. आम्हाला तर माहित पण नाहीये. त्यांच्या भावाचं दुःख माहितीच नाही पडलं होतं सर. त्यांच्या भावाला असं झालंय का काय, त्यांना सांगायला दवाखान्यात घरी येऊस तर कळलं मला की हेवी गेले. तुमच्या सासरे देखील त्या ठिकाणी होते आणि ते ऍडमिट होते. कशी आहे त्यांची सध्या? आता म्हणतात हायटेक, पण काय माहिती नाही. आपण जर पाहिलं तर या कुटुंबातील मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा, असा कधी त्रास त्यांना झाला होता याआधी? असं कधीच नाही सर. त्यांना कधी खोकला नाही, ताप नाही, थंडी नाही. एकदम स्ट्रॉंग होते माझा नवरा. कधीच त्यांना कसलाच त्रास नव्हता. नाही, याच्या आधी जर ते ड्रिंक करत असतील, त्या ठिकाणी गेले असतील, तर आधी अशा स्वरूपाचा त्रास थोडाफार कधी झाला? चक्कर यायची फक्त त्यांना. फक्त झोप यायची, खूप झोप यायची. झोपले की त्यांना उठुशी नाही व्हायचं. आणि चक्कर यायची त्यांना, हुब्या हुब्या चक्कर यायची. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर परिस्थिती पाहतोय आपण. हा त्यांचे फोटो आहेत तिथे, काही त्यांचे जे काढलेले फोटो आहेत तिथे या ठिकाणी फोटो आहेत. त्यांची आई देखील, आईच आहेत नाही ह्या, आई देखील या ठिकाणी आहेत. काय सांगाल, खरं तर इतकी दुःखद घटना जी आहे ती तुमच्या घरात घडली आहे. दोन कर्ते पुरुष गेलेत आणि आता तुमचे मिस्टर देखील या ठिकाणी दवाखान्यात आहे. माझे मिस्टर बी दवाखान्यामध्ये, माझी 2 पोरं बी गेले. आपण जर पाहिलं तर आता दुःख खूप मोठं आहे. अशा स्वरूपात जी विषारी दारू जी आहे ती अगदी इथून 500 मीटर अंतरावर जी आहे ती विकली जात होती आणि त्यात सेवन जे आहे या भागात राहणारे अनेक जे नागरिक आहेत ते करत होते. आधी अशा स्वरूपाचा त्रास त्यांना झाल्याचं हे त्यांनी बोलताना आपल्याशी सांगितलं. मात्र या ठिकाणी त्यांच्या घरातील दोन्हीही कर्ते पुरुष जे आहेत ते ह्या ठिकाणी ह्या संपूर्ण प्रकरणात जे आहे ते दगावले आहेत आणि त्यांचे जे सासरे आहेत, त्या दोन्ही मुलांचे जे वडील आहेत, त्यांची देखील प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे नेमका आता या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे तो पुढे कसा जातो आणि या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे. आता आपण सर त्यांच्या घराच्या बाहेर आहोत. पाहिलं तर शेजारी रेल्वे लाईन आहे. आपण पाहिलं तर ही संपूर्ण जी वस्ती आहे एकदम सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांची ही वस्ती आहे आणि ह्या ठिकाणी अशा स्वरूपाची जी लोक ह्या ठिकाणी राहतात ती रोजंदारी करतात, मजुरीने कमवून खातात आणि अर्थातच स्वस्त
किमतीमध्ये मद्य मिळतं म्हणून ते प्राशन करतात आणि त्याचाच फायदा घेऊन असे हातभट्टी चालक जे आहेत त्या ठिकाणी त्यात वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल आणि रसायन वापरून जे आहे ते अशा प्रकारची दारू तयार करतात आणि त्यामुळे हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन अमित पारखेसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.